नमस्कार, मी स्नेहा. पुढारी ऑनलाईन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण आज एक खूप महत्त्वाचं लाईव्ह पाहण्यासाठी कोल्हापूरच्या जवळच असणाऱ्या पट्टण कोडोली या गावात आलेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे की पट्टण कोडोलीमध्ये श्री विठ्ठल बिरदेवाचं एक सुंदर आणि मोठं असं मंदिर आहे आणि या ठिकाणी विठ्ठल बिरदेवाची मोठ्या प्रमाणात यात्रा होते. महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक या सगळ्या ठिकाणांहून या ठिकाणी लोक यात्रेसाठी येत असतात. महाराष्ट्रातली खूप मोठ्याने होणारी आणि उत्साहात होणारी ही यात्रा आहे. याला एक विशेष असं महत्त्व आहे, कारण हे कोल्हापूरच्या जवळ असताना सुद्धा आंध्र, कर्नाटकामधून सुद्धा लोक हे यात्रेसाठी येतात. मी आता पोहोचलेली आहे पट्टण कोडोलीमध्ये आणि तुम्ही माझ्या आसपासची सगळी दृश्य जी पाहताय तर यामध्ये आता फरांडे बाबांचं आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळात हेणाम हा खेळ होणार आहे आणि त्याच्यानंतर भाकणूक होणार आहे. ज्या भाकणुकीची आपण वर्षभर वाट पाहत असतो आणि दिवाळीनंतर या यात्रेला सुरुवात होते, किंबहुना दिवाळीनंतर सगळ्या यात्रा सुरू होतात. आता माझ्या बाजूला आजूबाजूला वातावरण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं वातावरण आहे. भंडाऱ्याची उधळण होतीये. धनगरी ढोल अगदी तालात वाजवला जातोय आणि त्याच्यावरती खेळ खेळले जातात. माझ्या आसपासचं सगळं वातावरण तुम्ही आता लाईव्ह मध्ये पाहताय. सगळे धनगर समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्या समोर गरजा नृत्य सुरू आहे, ते आपण बघूया. जरा मागे सांगाल का? कॅमेरावर टाकायला नको, टाकावं लागलं. कार्यक्रम नीट दिसणार. तुम्ही थोडे इकडे कॅमेरा इथे येऊ दे. कॅमेरा तिकडे जाऊ दे. नाही दादा, इथे या. खाली बसा की, खाली बसा की. आता आपल्या समोर गजन नृत्य सुरू आहे आणि धनगरी ढोल वाजवला जातोय. या ठिकाणी सगळे ते बांधव जमलेले आहेत. आता आपण पट्टण कोडोलीत आहोत आणि या ठिकाणी यात्रा होतीये. सुंदर असं वातावरण आणि भंडाऱ्याची उधळण करत हा सोहळा सुरू होतोय. थोड्याच वेळात या ठिकाणी फरांडे बाबांचं आगमन होणार आहे. त्या बाजूने तुम्ही पालखी येताना पाहताय आणि त्याच्याच बरोबर फरांडे बाबांचं आगमन होते. फरांडे बाबा या ठिकाणी हेडाम खेळतात आणि त्याचबरोबर भाकणूक होते. दिवाळी झाल्यानंतर विठ्ठल बिरदेवाच्या यात्रा सुरू होतात. आप्पाची वाडी, कुर्ली या ठिकाणी सुद्धा या यात्रा होतात. पट्टण कोडोली तसंच वसगडेमध्ये या यात्रा होतात. वसगडे आणि पट्टण कोडोलीची यात्रा आजच आहे. आपण पाहतोय ती आता पट्टण कोडोलीतून यात्रा पाहतोय. फरांडे बाबांचं आगमन होतंय. मागं थांबा, लाईव्ह चांगला पडेल. यांच्या वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत. त्याच्याबद्दल इथले काही तज्ज्ञ लोक आपल्याला त्याची माहिती देणारच आहेत. ती आपण त्यांच्याकडून नंतर ऐकणार आहोत, कारण आता ते सगळे या उत्सवात सामील आहेत आणि त्यामुळे ते आता आपल्याला वेळ देऊ शकणार नाहीत. आपण सध्या सगळी ही दृश्य पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रथा परंपरा, फरांडे बाबा ते कसे कुठून येतात हे सारं काही जाणून घेणार आहोत.
इथं खूप अशी भंडाऱ्याची उधळण सुरू आहे. माझ्याबरोबर कॅमेरामन रवींद्र बागलजी आहेत. आमच्या डोळ्यात सुद्धा आधेमध्ये भंडारा जातोय आणि त्यामुळं काही वेळा गडबड सुद्धा होऊ शकते. आपण समजून घ्याल. इथं जे आपल्याला या लाल कलरच्या सगळ्या छत्र्या आहेत, या ठिकाणी कर्नाटकमधून सुद्धा काही लोक ते घेऊन आलेले आहेत. यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे आणि जो मुख्य सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडतो. जागा नाहीये दादा तिकडे. तिकडून मुलं उभारतात तर आम्ही इकडे आलो. आता थोड्याच वेळात फरांडे बाबांच्या मानकऱ्यांच्या भेटी होतील आणि त्याच्यानंतर खेळम खेळायचा कार्यक्रम होईल. मानकऱ्यांच्या भेटी होतील फरांडे बाबांच्या बरोबर. फरांडे बाबा यायचे का? आहे ना, आहे ना, आहे ना. नाव काय आहे? यावेळचे जे फरांडे बाबा आहेत त्यांचं नाव नानादेव वाघमोडे असं आहे. या ठिकाणी फरांडे बाबा बसतात. समोर त्या कमानीमध्ये फरांडे बाबा बसतात. आता इथे समोर फरांडे बाबा बसलेले आहेत. आता या ठिकाणी हे लाल छत्रा घेऊन लोक आलेले आहेत. हेडाम गजननृत्य आपल्या समोर सुरू आहे. थोड्याच वेळात फरांडे बाबांच्या मानकऱ्यांच्या भेटी होणार आहेत आणि त्याच्यानंतर हेडाम या खेळाला सुरुवात होणार आहे. मंदिरात जाऊन बाकू नको मंदिरात गेलं मॅडम मॅडम हेडाम खेळत खेळत मंदिरात जाऊन हेडाम खेळत खेळत देवाच्या खेळा काढून. या ठिकाणी हेडाम खेळ होतो आणि त्यानंतर भाकणूक मंदिरात होते. याचं सगळं नियोजन इथनं सारी मंदिर आणि तिथली समिती करत असते. सर्वांचं मी स्वागत करते पुढारी ऑनलाईन मध्ये. बरेचसे लोक आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि जवळपास आता 509 लोक आपल्या बरोबर ऑनलाईन आहेत. त्या सगळ्यांचं मी 530 या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आत्ता आपण हा सोहळा पाहतोय. नमस्कार आबासाहेब माने, विठ्ठल बिरदेवाचं चांग भलं. अभिजित गुरव, तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. आता थोड्या वेळ भेट होते आम्ही सगळे ठीक आहोत. तुम्ही कसे आहात सांगा सगळेजण. आणि पुढारी ऑनलाईन पाहताय ना, तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि शुभेच्छा आम्हाला नेहमी मिळतात. आता सुद्धा बरेचसे लोक ऑनलाईन आहेत, पण इथलं सगळं वातावरण पाहता शक्य होईल त्यावेळी आम्ही तुमच्याशी संवाद साधू. कारण इथे अक्षरशः म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण सुरू आहे. ढोल वाजतायत सगळीकडे आणि यामुळं वातावरण खूप सुंदर आणि मंगलमय झालेलं आहे. कारण धनगरी ढोल तो ज्यावेळी वाजतो ना त्या ठेक्यात त्यावेळी खूप सुंदर वाटतं. या सगळ्यांचे छान छान असे असणारे फेटे, ती विजार, त्यांनी घातलेलं धोतर, डोक्यावरच्या टोप्या, काही लोकांनी फेटे घातलेले आहेत. आता मानकरी आलेले आहेत. त्यांची आणि फरांडे गाळा भेट होणार. त्यानंतर हेडामूर्ती सुरू हे सांग. हो सांगितलं. इथले सगळे गावकरी आणि जे या देवस्थान समितीमध्ये आहेत ते सगळेजण आपल्याला मदत करतात. वेगवेगळ्या प्रकारची माहिती सुद्धा देत आहेत. आपल्या माहितीत आणखी भर घालतायत. अश्व सुद्धा या ठिकाणी जे देवाचं अश्व असतं ते सुद्धा आता इथं आलेलं आहे. आपण पाहतोय खूप सुंदर अशा रीतीने त्याला सजवलेलं आहे. चांदीची झूल वगैरे घातलेली आहे. ते देवाचं अश्व या ठिकाणी आलेलं आहे आणि याच्यानंतर मानकरी येतात. विठ्ठल बिरुदेव हे देवस्थान खूप पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. कारण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामधून येणाऱ्या लोकांचं इथं प्रमाण जास्त असतं. यावर्षी यात्रेची थोडीशी गर्दी कमी आहे तशी,
आपण बरेचसे नियम घातलेले आहेत. ज्या ठिकाणी हेडानृत्य पाहायला सगळेजण येतात, पण आता बाजूने सगळे बॅरिकेड्स लावलेत आणि गावकरी बॅरिकेड्सच्या बाहेर थांबले. कोविडच्या पार्श्वभूमीवर ही इथलेली सगळी खबरदारी आहे. केस या ठिकाणी आता फरांडे बाबा आलेले आहेत, तुम्ही पाहताय समोर त्यांना. आणि फरांडे बाबा आणि मानकऱ्यांची भेट या ठिकाणी होतीये. असा महत्वाचा सोहळा सुरू झाला किंवा महत्वाचा क्षण आला की लगेच इथं भंडाऱ्याची उधळण होते. सगळे मानकरी तिथे आहेत आणि ते सगळे मानकरी फरांडे बाबांना गळा भेट घेतात. फरांडे बाबा पुन्हा एकदा आपल्या आसनाच्या ठिकाणी जातात आणि ते आसनस्थ होतात. सगळा आसमंत आणि इथल्या आजूबाजूचं सगळं वातावरण हे सगळं पिवळं दमक झालं या भंडारामुळे. या ठिकाणी भंडाऱ्याबरोबर खारीक, खोबरं आणि भंडारा अशी उधळण केली जाते. थोड्याच वेळात हेडाम खेळायला सुरुवात होणार आहे. तो खेळ तुम्हाला इथे पाहता येणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण मंदिरात जाणार आहोत आणि मंदिरात भाकणूक होणार आहे. आपण सगळेजण या भाकणुकीची अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो, कारण वर्षभर पुढे काय होणार याचं भाकीत या भाकणुकीमध्ये सांगितलं जातं आणि त्याला एक वेगळं असं महत्व आहे. मग एका लयीत आणि तालात वाजणारे ते ढोल, थांबलेले हे सगळे धनगरी बांधव, त्या फिरणाऱ्या गोल गोल फिरणाऱ्या त्या लाल रंगाच्या छत्र्या आणि भंडाऱ्याची उधळण, या सगळ्यांमुळं एक सुंदर असं वातावरण निर्मिलं जातं, ज्यामध्ये आपल्याला आपल्या लोककलेची, लोकपरंपरेची, संस्कृतीची जाणीव होत राहते. कारण ही आपली संस्कृती आहे सगळी. आणि विशेषतः ही धनगर समाजात असलेली संस्कृती आहे. प्रत्येक समाज आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि आपल्यामध्ये महाराष्ट्रात जे जे काही वेगवेगळे समाज, जाती धर्माचे लोक राहतात, त्यांच्या परंपरा फारच सुंदर आहेत. त्या पाहणं, त्यांच्याबद्दल जाणून घेणं हे आपलं कर्तव्य तर आहेच आणि त्यामध्ये एक वेगळा आनंद सुद्धा आहे आणि त्या सगळीकडे पोहोचवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला हा सोहळा दाखवत आहोत. पट्टणकडोली गावामध्ये आपण आहोत. पुढारीच्या फेसबुक लाईव्हद्वारे आपण ही सारी दृश्य पाहत. अगदी भंडाऱ्यात नाहून पिवळे धमक झालेलो आहोत.
कारण इथल्या संस्कृतीचा आपण सुद्धा भाग झालो पाहिजे, त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. हे आपल्या आसपासचं वातावरण सुद्धा थोडंसं पाहूया. आजूबाजूला लोक बसलेले आहेत, घरांच्या आपल्या टेरेसवरून सुद्धा लोक हा खेळ पाहतात. आजूबाजूला सुद्धा सगळं वातावरण चैतन्यमय झालेलं आहे आणि सगळे लोक आपल्या घराच्या टेरेसवरती आजूबाजूला जिथे जिथे उभं राहायला मिळेल तिथे उभं राहून हा सोहळा पाहतात. इथे आपल्या समोर फरांडे बाबा थांबलेले आहेत, त्यांच्यावरती कांबळं धरलेलं आहे, म्हणजे गोंगडं धरलेलं आहे आणि थोड्याच वेळात तलवार घेऊन बाबा खेळाम खेळायला लागतात. विठ्ठल बिरदेवाची अनेक नावं आहेत. कोण बिरुदेव, कोण बिरू, बिरप्पा, विरू अशी नावं या विठ्ठल बिरदेवाला आहेत. प्रत्येक भागानुसार प्रांतानुसार या देवाचं नाव दिलेलं आहे. शेवटी नावं वेगवेगळी आणि परमेश्वर हा अंती एकच असतो. त्यामुळं प्रत्येक भागात या देवाची नावं वेगवेगळी आहेत. आता 682 लोक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. आपण पाहतोय पट्टण कोडोलीतून विठ्ठल बिरदेवाची यात्रा लाईव्ह. ही यात्रा खूप मोठी असते आणि ती पाहावी असं प्रत्येकाला वाटत असतं. आम्हीही अगदी लहानपणापासून ही यात्रा पाहायला मिळते का याचा प्रयत्न करायचो, पण इतकी गर्दी या ठिकाणी असायची की तिथं येणं शक्य व्हायचं नाही. 1-2 वर्षात आम्ही सुद्धा ही यात्रा मग पाहिली. खरंच या यात्रेत एक वेगळी ऊर्जा आहे, संस्कृतीनं अमाप भरलेली अशी ही यात्रा आहे. ते फरांडे बाबांनी येणं, वेगवेगळ्या दिवसात राहणं, त्यांनी चालत येणं, उपवास करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. दसऱ्याच्या सुमारास फरांडे बाबा येतात, उपवासाला बसतात. त्यांचं जे आसन आहे ते दगडी आसन असतं, त्याच्यावरती ते काहीही अंथरूण बसत नाही, दगडी आसनावरतीच बसतात. हे विशेष, अत्यंत साधं जीवन ते जगतात. लोक आपल्याला जोडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे पुढारी ऑनलाईन मध्ये. तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट करा. मी ज्या वेळी वेळ मिळेल त्यावेळी कमेंट नक्की वाचेल. नमस्कार नमस्कार प्रभाकरजी कांबळे, नमस्कार. यतीश भानू नमस्कार. चांग भलं, खूप छान यात्रा आहे. शुभांगी डोंगरे धन्यवाद, चांग भलं. इंद्रजित शिंदे धन्यवाद. बाहुबली पाटील, अभिजित गुरव, सगळ्यांना चांग भलं. खूप छान म्हणतात. आपण असं विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग भलं असं म्हणतो आणि हे सगळे जे लोक आहेत ते एका सुरात जेव्हा विठ्ठल बिरुदेवाच्या नावानं चांग भलं असं म्हणतात त्यावेळी तो लय आणि सूर सुद्धा खूप ऐकण्यासारखा असतो. तो थोड्याच वेळात आपल्याला ऐकायला मिळेल. माझे तर कान तर आतुर आहेत आणि तुमचेही असतील. कोविडच्या पार्श्वभूमीवर किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असाल, पण तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून मात्र अगदी जवळून गर्दीत न येता ही दृश्य पाहायला मिळतात. फार जुनी मोठी लोक या ठिकाणी असतात आणि पारंपरिक पोशाख करून ते या ठिकाणी आलेले असतात. त्यांचा उत्साह सुद्धा पाहण्यासारखा असतो. आता ते ढोल वादनचे सगळे लोक करतात, तर त्यामध्ये अगदी लहान मोठे लोक असतात, छोटी छोटी मुलं सुद्धा खूप सुंदर असा ढोल वाजवतात. खूप लहान लहान मुलं सुद्धा अशी छान ढोल वाजवत असतात, एकदम लई. त्यांची जी संस्कृती आणि परंपरा आहे ते पुढे चालवतात. मागे एकदा आपण विठ्ठल बिरदेवाच्या मंदिरातून एक सोहळा लाईव्ह पाहिला होता. त्यावेळी आपण फक्त मंदिरातली दृश्य घेतलेली होती. तो विठ्ठल बिरदेवांचा जन्मदिवस साजरा केला होता आणि आपण ते सगळं लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं होतं. आणि आज आपण पाहणार आहोत श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा. या ठिकाणी नेहमी खाद्याचे, वस्तूंचे, खेळण्याचे स्टॉल लागतात, पाळणे येतात, पण ते फक्त आपल्याला थोडंसं कमी दिसते. तो सगळा आवार आहे मंदिराचा, तो एकदा पाहून घेऊया. मी तुम्हाला
आणि आंध्र प्रदेशमधून येणारी ती लोक आहेत, खूप मोठ्या प्रमाणात ते येतात. तुम्हाला तो गर्दीचा लोड दिसत असेल. त्यांच्याबरोबर सुद्धा ढोल आहे, म्हणजे तिकडून ढोल वाजवत येणारी लोक आहेत या ठिकाणी. एवढ्या भक्तिनिशी ते इथे येतात आणि आता ते सुद्धा जल्लोष करत, भंडाऱ्याची उधळण करत आणि ढोल वाजवत या ठिकाणी पोहोचतायत या सोहळ्यासाठी. आता आपल्या समोर हे काका दिसत आहेत ते आणि फरांडे बाबा या ठिकाणी आता हेडाम खेळणार आहेत आणि थोड्याच वेळात या खेळाला सुरुवात होणार आहे. आणि तुम्ही आता समोर थोड्याच वेळात हेडाम खेळताना फरांडे बाबांना पाहाल. ते सर्वजण लोक जे आहेत कर्नाटकातले ते हळूहळू इकडे येतात, ते पाहालच तुम्ही आता आणि त्यांचा उत्साह सुद्धा पाहाल. तर हे विशेष आहे की कर्नाटकामधून या ठिकाणी लोक येतात. या गावाला असणारी ही एक वेगळी परंपरा आणि त्यामुळं या गावाचं नाव सर्वत्र आहे. पट्टण कोडोली श्री विठ्ठल बिरुदेवाचं देवस्थान म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. या यात्रेमुळं हे गाव आणि त्या मंदिराची ओळख आहे. नवरात्र जे असतं 994 लोक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतेय मनापासून. तुम्ही कमेंट्स करताय मला माहिती आहे. 1000 लोकांच्या पर्यंत आता आपण पोहोचलोय. 1000 लोक आपल्या बरोबर आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही कारण मुख्य सोहळ्याला सुरुवात होतीये, पण तुमच्या कमेंट्स मात्र मी नक्की वाचेन. मनापासून स्वागत करते. विठ्ठल बिरुदेवाच्या नावानं सांग मला पुन्हा एकदा, तुम्ही कधी कधी ही यात्रा पाहता, तुम्ही या यात्रेला आलाय का, तुमच्या या यात्रेशी काही आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत का, आणि विशेष म्हणजे पट्टण कोडोलीतून कोणी लाईव्ह पाहताय का, तसं काही असेल तर तशी सुद्धा कमेंट तुम्ही मला नक्की करा. आमचं हे लाईव्ह कसं वाटतंय याबद्दल तुम्ही सुद्धा मला सांगा. या ठिकाणी हे कव्हरेज करण्यासाठी आमचे कॅमेरामन रवींद्रजी बागल आणि नीरज आडनाईक या ठिकाणी आहेत आणि आम्ही तिघे जण मिळून हे सगळं लाईव्ह दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. यानंतर सुद्धा तुम्हाला युट्यूबला एक विशेष स्टोरी या यात्रेसंदर्भातली पाहायला मिळणार आहे. ती सुद्धा पाहायला नक्की विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल तर आमचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा आणि तुमच्या प्रेमांचा आणि शुभेच्छांचा असा वर्षाव आमच्यावरती करत राहा. यूट्यूब चॅनल सुद्धा आमचं पुढारी ऑनलाईन या नावाने आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामला पुढारी तर तुम्ही फॉलो करा आणि ट्विटरला सुद्धा. अशा पद्धतीने तुम्ही आमच्या सगळ्या सोशल साईट्सवरती नक्की एंगेज व्हा. हे जे महत्त्वाचे सोहळे असतात, सणवार असतात, संस्कृती असतात किंवा राजकीय घडामोडी असतात, या सगळ्या तुम्हाला तिथं पाहायला मिळतील आणि अगदी विश्वासार्ह, सगळ्यांच्या आधी अगदी वेळेत सुपरफास्ट तुम्हाला पाहायला मिळतील. आत्ताच नवरात्र संपलेलं आहे, दिवाळी येतेय. नवरात्र संपलं की यात्रांना सुरुवात होते. मग त्यामध्ये आप्पाची वाडी, कुर्लीची यात्रा होते, वसगड्याची यात्रा होते आणि त्याच्यानंतर ही यात्रा होते. नवरात्रीपासून या फरांडे बाबांनी उपवास केलेला असतो आणि तो आज तागायत ते उपाशी असतात, ते उपवासच करतात. भूमिपूजनाच्या दिवशी ते रुईमध्ये येतात आणि रुई गावानंतर ते काल पट्टण कोडोलीमध्ये आलेले आहेत. विठ्ठल बिरुदेवाचं चांग भलं असा गजर केलेला आहे, आपण तो ऐकला. या बाजूला सुद्धा आपल्या लोक आहेत, ते सुद्धा सगळेजण आपण बघूया. ज्या ठिकाणी फरांडे बाबांचं आसन आहे, इथे स्वयंसेवक सुद्धा आहेत. त्यांच्यातले ते स्वयंसेवक प्रत्येक ठिकाणी बसलेले आहेत. ते अगदी व्यवस्थित व्यवस्था लावतात. इथलं देवस्थान आणि तिथली असणारी समिती सुद्धा अगदी योग्य काळजी घेते. इथलं जे स्थानिक प्रशासन आहे ते सुद्धा प्रचंड ऍक्टिव्ह आहे. पोलीस प्रशासन सुद्धा आहे. आपल्याला पोलीस अधिकारी सुद्धा समोर दिसत आहेत. त्यांचं नियोजन अगदी योग्य पद्धतीनं आहे. ते आपलं योग्य पद्धतीनं काम करतात आणि सगळेजण त्यांना सहकार्य करतात.
आणि बोलायला त्याबद्दल नक्की आवडेल. कारण असे जे सोहळे असतात त्यांना आठवणीनं हजेरी लावणारे काही लोक असतात की ते अशा सांस्कृतिक परंपरा किंवा सणवार यात्रा अजिबात सोडत नाही. वेगवेगळ्या ठिकाणच्या यात्रा आणि सणवारांच्या बद्दल त्यांना जाणून घ्यायला आवडतं. असं जर कोणी असेल तर तुम्ही ती सुद्धा आम्हाला कमेंट केली तरी नक्की चालेल. चंद्रकांत माने, श्रीनिवास माळी, मी फक्त नावं घेते जे जे आपल्याशी जोडले गेले त्यांची. विजय गरांडे, फुलचंद माने. आता मी थोड्या लोकांची नावं नंतर घेईन. मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांशी बोलता येत नाहीये पटपट त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त करते. आता आपल्यासमोर तुतारी वाजवली जाते आणि त्याच्यानंतर फरांडे बाबा पुढे येतील आणि सुरुवात होईल. ही मानाची तलवार येते पाठीमागून. आता या ठिकाणी मानाची तलवार आलेली आहे ती तुम्हाला समोर दिसते. या ठिकाणी मानाची तलवार आलेली आहे आणि ती तुम्हाला दिसलीच असेल. समोर त्याचा लिंबू बहुतेक लिंबू लावलेला आहे आणि या ठिकाणी आता हेडाम खेळायला सुरुवात होतीये. फरांडे बाबा पुढे जात आहेत आणि हेडाम खेळतात. थोडासा गोंधळ होतो या ठिकाणी. चांगलं असं म्हणत सगळेजण भंडारे टाकतात. डोळे उघडता येतील का आणि दिसेल का असं वाटायला लागलंय, पण छान आहे हे सगळं. ओ दादा, फरांडे बाबा आता हेडाम खेळणार आहेत. 1100 लोक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. फरांडे बाबा पुढे आलेले आहेत हेडाम खेळण्यासाठी. फरांडे बाबांनी हेडाम खेळायला सुरुवात केलेली आहे. त्या समोर आलेल्या आहेत आणि तलवार घेऊन आता हेडाम खेळतात. आणि त्या तालात सगळेजण फरांडे बाबा हेडाम खेळतात.
ठिकाणी भंडाऱ्याची उधळण होते त्यांच्यावरती. मला इथला तर कधी पुढे खूप गर्दी घाई होती आणि भंडारा टाकला जातोय, त्यामुळे त्यातून खेळत मंदिरापर्यंत जात असते, लक्षात ठेवा. खेळाम खेळत मंदिरात जातात. आता हेडाम खेळत खेळत ते मंदिरापर्यंत जातात आणि तिथे भाकणूक होते. तर आता मंदिरात भाकणूक असते, तिथे आपण जाऊया. मंदिरात वर जावा. वरती कसं जायचं तिथनं? मंदिरात वरती नाही जायचं. वरती पाऊल आहेत. आपण वरती जाऊया. हे असं साईडनं जाऊया. चला देवाचं जावा, देवा साईडला. थोड्याच वेळात आपण आता मंदिरातून भाकणूक लाईव्ह पाहणार आहोत. इथे हेडाम खेळ झालेला आहे आता आणि मंदिरात आपल्याला भाकणूक ऐकायला मिळणार आहे. मग ह्या बाजूने चला, म्हणजे ते डोळ्यावर येणार. आपण आता त्यांच्याच सोबत मंदिरामध्ये पोहोचतोय आणि मंदिरातून आपण भाकणूक लाईव्ह पाहणार आहोत. सगळे अबालवृद्ध या ठिकाणी जमलेले आहेत आणि भंडाराची खूप उधळण करतात. आपल्याला या गर्दीतून हळूहळू वाट काढत पुढे पुढे जायचं आहे आणि मंदिरामध्ये पोहोचायचं आहे आणि तिथून आपल्याला सगळी भाकणूक ऐकायची आहे. जिनेकडून वरती जाऊया मंदिरात. काय दिसतंय आपल्याला पुढे जाऊन मंदिरामध्ये भाकणूक ऐकायची आहे, त्यामुळे आपण गडबड करतोय पोहोचण्यासाठी. हो दादा, वरती जायला कुठून जागा आहे? वापर करा. मला दाखवाल का? होय होय, नाही तिथे नाही, तिथनं दाखवते. सगळं गाभार जायचं. बाहेरून जाऊन तुम्हाला भांडार पडत नाही. गाभाऱ्यात नको वरती जाऊ. नाही, आता आपण विठ्ठल बिरदेवाच्या मंदिरात प्रवेश करतोय आणि गाभाऱ्याकडे जातोय. त्या मंदिरातलं हे सगळं वातावरण आहे. चला तर मग आता आपण गाभाऱ्यामध्ये पोहोचूया. आता आपण विठ्ठल बिरदेवाच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत. आता आपण लांबून दर्शन घेऊया देवाचं आणि मग थोड्या वेळाने मी तुम्हाला पुन्हा एकदा गाभाऱ्यात नेईन. बरं, आपण गाभाऱ्याकडे जाऊच या आणि दर्शन घेऊया. आपण विठ्ठल बिरदेव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आता प्रवेश करतोय. चला तर मग तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता त्या विठ्ठल बिरदेवाच्या गाभाऱ्यात आपण आलेलो आहोत. आता आपण देवाचं दर्शन घेऊया. कशा पद्धतीने देवाची पूजा मांडलेली आहे आपण बघितलेलं आहे. खूप सुंदर अशी पूजा, त्याच्यावरती फुलांची आरास.
आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आरास केलेली दिसतीये. आपल्या समोर विठ्ठल बिरदेव आहेत. आपण मनापासून त्यांच्यासमोर नतमस्तक होऊया, नमस्कार करूया आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा सोहळा मंदिरातून लाईव्ह बघूया. हे सगळे या समितीचे पुजारी आहेत. हे सगळेजण आपल्याबरोबर सालवाले सगळे पुजारी आपल्याबरोबर इथे थांबलेले आहेत. या सगळ्यांना सुद्धा भेटूया, कारण ते सगळे सुद्धा मनापासून पूजा करत असतात. तर थोडक्यात या यात्रेचं आम्हाला काहीतरी महत्त्व आमच्या लोकांना सांगा. कशा पद्धतीने पूजा केली, किती वाजता केली? सकाळी आम्ही सकाळी बरोबर 6:15 6:30 वाजता पूजा की आवडली. आणि त्याच्यानंतर काही कार्यक्रम वगैरे इथे झाले का? हाय दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर मग ती रस्त्यावरून जी पालखी वगैरे येत होती, पालखी येत होती. आणि आता इथे मंदिरात आता वाकणुकीचा कार्यक्रम अच्छा, मग होता. तो फरांडे बाबा त्या गादीवरून म्हणजे जुन्या ह्याच्या गादीवरून दगडी गादीवरून आता येतात. इकडे आत येतात आणि मंदिराच्या आता मंदिरात गाभाऱ्यात- वाकणूक होते. आता मंदिरामध्ये वाकणूक. अच्छा, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. आता गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथून पुढे थोडंसं बाहेर जाऊया. मंदिराचा तो दर्शनी भाग आहे, तिथे थांबूया आणि तिथे होणार आहे भाकणूक. जी भाकणूक आपण ऐकण्यासाठी फार आतुर असतो. प्रत्येक मंदिरातून दिवाळीनंतर या ज्या यात्रा होतात तिथं ही भाकणूक होत असते. तर हे सगळं असं इथं वातावरण आहे आणि लोक दर्शन घेत आहेत सगळेजण. आता आपण जिथे भाकणूक होणार आहे तिथे जाणार आहोत. चला तर मग माझ्या बरोबर आता आपण पुढे जाऊया. फरांडे बाबा थोड्याच वेळात त्या ठिकाणी येत आहेत आणि तिथे भाकणुकीचा सोहळा लाईव्ह होणार आहे. इथून दिसेल ना? हो, इथं गर्दी व्हायची नाही ना नंतर. पुन्हा एकदा सगळेजण भंडाऱ्याची उधळण करत या ठिकाणी येत आहेत. आपण पहिल्यांदा ज्या ठिकाणी फरांडे बाबा बसतात दगडी आसनावरती तिकडे गेलो होतो आणि तिथून आपण हेडाम खेळ पाहिला आणि आता ते पुन्हा एकदा मंदिराकडे येतात आपल्या सगळ्या लवाजम्यासह. त्या भंडाऱ्याची उधळण, ढोल वाजवत, गजनृत्य खेळत अगदी आनंदाने ते आता इकडे गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात आणि मग इथे भाकणुकीला सुरुवात होणार. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं. हे मंदिरातलं सगळं वातावरण आपण पाहतोय. पालखीतले सगळे एक लोक पुढे येतात आणि त्यांच्याबरोबर अश्व आहे, कुणाबरोबर गाय आहे, असं वेगवेगळं सारं काही आपल्याला पाहायला मिळतंय. ढोल दैताळाच्या निनादात इथे देवाची स्तुती केली जाते. लांब लांबून लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. प्रभाकर कांबळेजी नमस्कार, कृष्णा पुजारी, अमोल, मायाभाई, नितीन गावडे, बापू काळे, चंद्रकांत मानेश, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा पुढारी ऑनलाईनमध्ये. सगळं आता आवार बघूया थोडाफार आपण मंदिराच्या वरच्या भागात सुद्धा वरच्या मजल्यावरती लोक थांबलेले आहेत त्या दोन्ही मजल्यांवरती आणि तिथून हा सोहळा पाहतायत. भाकणूक अजून करायची आशुतोष. भाकणूक जेव्हा जेव्हा सांगतील ती आपण ऐकूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला आमच्या पुढारीच्या वेबसाईटवरती सुद्धा ती बातमी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर उद्या पुन्हा एकदा पुढारीत वाचायला सुद्धा मिळेल आणि समोर तर आता आपण ऐकणारच आहोत. गोपाळकृष्ण परदेशी नमस्कार, बाहुबली मडके, रामचंद्र सरक, श्याम तटारे, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. खेळतात सगळेजण.
पाहूया. खूप छान गजनृत्य आहे, पाहताना सुद्धा खूप छान होत वाटतंय. एक सुंदर अशी माहिती पुन्हा आपल्याला इथं मिळालेली आहे आणि म्हणजे ती आपल्या लक्षात सुद्धा येईल की आपण समोर ज्या ठिकाणी आता उभे होतो तिथून मला वाटतं अगदी थोडीफार ती कमान दिसेल. ज्या ठिकाणी फरांडे बाबा बसतात तर तिथून विठ्ठल बिरदेवाचा गाभारा स्पष्ट दिसतो. म्हणजे विठ्ठल बिरदेव आणि तो फरांडे बाबांचा गाभारा, फरांडे बाबाचं आसन ज्या ठिकाणी आहे ते अगदी आमने सामने आहे. खूप सुंदर ढोल वाजवत आहेत हे लोक. मंदिराच्या समोर कमानीमधून पाहताना सुद्धा सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतंय. सगळेजण भंडाराची उधळण करत मोठ्या संख्येने लोक आणि भक्त जे महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकातून आलेले आहेत, स्थानिक भक्त आहेत, ते सगळेजण ढोल आणि कैताळाच्या निनादात फरांडे बाबांना या ठिकाणी घेऊन येतात. तोपर्यंत मंदिराच्या गाभाऱ्यातलं हे वातावरण आहे ज्या ठिकाणी गजनृत्य खेळतात. तुम्हाला जर हे लाईव्ह आवडलं असेल किंवा तुमच्या प्रियजनांना जर पुढे शेअर करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता आणि सगळ्यांच्यापर्यंत हे लाईव्ह पोहोचू शकता. खरंच गजनृत्याच्या वेळी हा खूप सुंदर ढोल वाजवला जातोय. ऐकताना इतकं सुंदर वाटतंय. त्यांच्या हातामध्ये असणारे ते लाल रुमाल आणि त्याच्या उड्या मारल्या जात आहेत त्या ढोलाच्या तालावरती. खरंच ते तो जो ताल आहे ना तो ऐकायला खूप छान वाटतोय. नमस्कार महेंद्रजी, अमोल पटवळ, विपुल पाटील. एक 10-15 मिनिटात भाकणूक सुरू होईल, तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद, आपण बोलताय आमच्याशी. अमोल पटवळ, किती वर्षांपासून? अच्छा, ओके, थँक्यू. आमचं काम आहे हे. हो, अगदी म्हणजे लाईव्हच्या माध्यमातून एक फायदा होतो की आपल्याला खूप जवळून आणि सगळं काही व्यवस्थित पाहता येतं. तानाजी मिरगाने, धन्यवाद. महेंद्र पाटील, सांग भलं. आपण मंदिर परिसरातून ही दृश्य लाईव्ह पाहतोय आणि आपल्यासमोर हे गजनृत्य सुरू आहे. खूप छान अशा तालात ते लोक उड्या मारतात आणि खेळतात. खूप सुंदर असा उत्साह आहे त्यांच्यामध्ये, तुम्ही बघत असाल. चेहऱ्यावरती खूप सुंदर असा आनंद आहे, तो तुम्ही पाहू शकाल. खूप मनापासून ते खेळत आहेत हे सगळं. त्या उड्या पटकन घेणं, त्या गिरक्या मारणं आणि हातामध्ये ते लाल रुमाल भिरकावणं किंवा ते फिरवणं, हे सगळं खूप सुंदर वाटतंय पाहताना. आणि तुम्ही सुद्धा हे लाईव्ह पाहताना नक्कीच तुम्हाला आनंद झाला असेल. नमस्कार निर्मलाजी माळी, स्वप्नील पाटील, दत्ता मदने, दादासो दळवी, लक्ष्मण सरग, धन्यवाद. महेंद्र हंदल पाटील, धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुढारी ऑनलाईनमध्ये. तुम्हाला लाईव्ह कसं वाटतं ही सुद्धा कमेंट करा. आणि नेहमीचा प्रश्न आपला की तुम्ही कुठून लाईव्ह पाहताय ही सुद्धा कमेंट नक्की करा. आणि तुमच्या या यात्रेशी काही आठवणी आहेत का? तुमचे कोणी
गेस्ट इथे राहत होते का आणि तुम्ही या यात्रेला येत होता का असं सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं तर चालेल, कारण खूप दूरवरून ही यात्रा पाहण्यासाठी लोक येतात. त्यामुळे तशा तुमच्या काही आठवणी असतील तर त्या सुद्धा तुम्ही नक्की कमेंट केल्या तर चालतील. पुन्हा एकदा तो सगळा लवाजमा मंदिराकडे येतोय. तुम्हाला जी कमानीजवळ लगबग आहे ती दिसतच असेल. भंडाऱ्याच्या उधळणीत ते सगळे लोक इकडे येतात पुन्हा एकदा आणि परांडे बाबा त्यांच्यासोबत इकडे येतात. सगळं वातावरण इकडे म्हणजे आकाशाच्या रंगात सुद्धा तो पिवळा रंग मिक्सअप होईल की काय असं वाटायला लागलंय. इतकी भंडाऱ्याची उधळण या ठिकाणी झालेली आहे. प्रत्येक वेळी तो लईत बदलणारा ढोल, त्यांच्या होणाऱ्या उड्या. आता फरांडे बाबा आणि त्यांच्यासोबत जे आहेत लोक, जे महाराष्ट्र कर्नाटकाच्या मधून आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी, ढोल वादन करत जे येतात ते सगळेजण या ठिकाणी येणार आहेत आणि थोड्याच वेळात हा सोहळा सुरू होतोय. नवीन नवीन लोक पुन्हा आपल्याशी जोडले जात आहेत. अमोल चौधरीजी नमस्कार, रवी नेमाने, जय मल्हार, कृष्णा पुजारी धन्यवाद, समाधान हाके धन्यवाद, रविराज, फ्रंट कॅमेरा ऑन झालाय. भंडारा असल्यामुळं बऱ्याचदा अशा गोष्टी होतात. विलास बिचकुले तुम्ही मुझफ्फरनगर UP मधून लाईव्ह पाहताय. अरे वा. स्वप्नील नील नमस्कार, रवी नेमाने येळकोट येळकोट, जय मल्हार. तेजस मनकर थँक्यू. मी माझं काम करते आमच्या पुढारीच्या माध्यमातून दाखवणं तुम्हाला सगळ्यांना हे कर्तव्य आहे आमचं. नरसाप्पा उदगिरे. तर या ठिकाणी प्रांताधिकारी आता आपल्याबरोबर प्रांताधिकारी आणि तहसीलदार आहेत. आता आपण डॉक्टर विकास खराजी यांच्याशी बोलणार आहोत आणि थोडीफार इथल्या ज्या व्यवस्थापनाची माहिती आहे ती घेणार आहोत. नमस्कार, मी आपलं स्वागत करते पुढारी ऑनलाईनमध्ये. तर एकंदरीतच नियोजनाबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विठ्ठल बिरदेव यात्रा इथं भरत आहे. शासनाने यात्रांवर बंदी घातलेली आहे, मात्र मंदिरं उघडे आहेत आणि त्यामुळं दरवर्षी 5 ते 6 लाख भाविक या दिवशी या ठिकाणी असतात. मात्र यावेळेला आपण जर पाहाल तर अत्यंत कमी भाविक येत आहेत. मंदिरामध्ये सुद्धा तसं बऱ्यापैकी गर्दी दिसते, परंतु भाविकांची संख्या 2-3-4 हजाराच्या पेक्षा जास्त दिसत नाहीत. या यात्रा कमिटीनं तसं बऱ्यापैकी कर्नाटकामध्ये किंवा इतर शेजारच्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा यात्रा बंद आहे असा प्रचार केलेला आहे, तसा मेसेज पाठवलेला आहे. त्यामुळं तशी संख्या कमी आहे. मात्र मंदिरं चालू असल्यामुळं भाविकांचा ओघ कायम आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासनानं, मंदिर प्रशासनानं आणि महसूल प्रशासनानं बॅरिगेटिंग केलेलं आहे. त्यामुळं लोकांना शिस्तीत दर्शन होत आहे आणि ज्यावेळेला भाकणुकीचा कार्यक्रम होईल तेवढ्या वेळापुरतं फक्त आपण दर्शन बंद करणार आहोत. बाकी जे काय यात्रेला अनुसरून जी काही दुकानं येतात ती दुकानं पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे ती गर्दी आपण टाळण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. धन्यवाद सर, आपण खूप चांगली माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिलेली आहे. आपल्याबरोबर अप्पर तहसीलदार आहेत आणि आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया. ठीक आहे. त्यांच्यासुद्धा भावना त्यांनी सांगितलेल्या आहेत, डॉक्टर विकासजी खरात यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामुळं दोघांनी बोलण्याऐवजी एकानेच बोलून आपल्याला ही सगळी माहिती दिलेली आहे. तर एकंदरीतच अशा पद्धतीचं नियोजन आहे. ज्या ठिकाणी 5 ते 6 लाख लोक येत असतात त्या ठिकाणी फक्त 2 ते 3 हजारच लोक आहेत. आपण जर असं बाजूनी पाहिलं तर मंदिर बरंचसं रिकाम आहे. त्यामुळे यात्रा कमिटी आणि इथं जी स्थानिक प्रशासन आहे त्यांनी अगदी योग्य असं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनानुसारच इथे यात्रा सुरू आहे. दर्शन पूर्णपणे चालू होतं आणि फक्त भाकणुकीच्या वेळी मात्र दर्शन बंद करण्यात येणार आहे.
नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. प्रदीपजी पाटील आपल्याशी बोलतायत, ते चिपरीमधून लाईव्ह बघतायत. रवी नेमाने जे आहे ते राजगड मनसे कार्यालयातून पाहतायत. बबन वागरे जी आहे ते कागवमधून. धन्यवाद निर्मलाजी माळी. आम्ही पुढारीच्या माध्यमातून नेहमीच असे वेगवेगळे विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. ते सगळं कव्हरेज तुम्ही पाहत असाल. अगदी मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी या सगळ्या ठिकाणांहून तुम्ही, सांगली असेल, या सगळ्या ठिकाणांहून तुम्ही पाहत असाल की आम्ही प्रत्येक विषयाला तेवढंच महत्त्व देऊन वेगवेगळ्या गोष्टी, संस्कृती आणि परंपरा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तानाजी मिरगनेजी धन्यवाद. पुढारी वृत्तसेवेचे त्यांनी आभार मानलेले आहेत आणि ते बार्शीहून लाईव्ह पाहत आहेत. खूप लांब लांबहून आपल्याशी लोक जोडले गेलेले आहेत. मुझफ्फरनगर UP असेल किंवा इथले स्थानिक लोक असतील, खूप लांब लांबून लोक आपलं लाईव्ह पाहत आहेत आणि ते इतकं पुढारीवरती प्रेम करतात. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. तुमचं हे प्रेम, शुभेच्छा आणि सदिच्छा नेहमी आमच्याबरोबर राहाव्यात असंच आम्हाला वाटेल. त्यामुळे आम्हा सर्वांना काम करण्याचा पुन्हा एकदा उत्साह येईल आणि पुढारी तर नेहमीच सगळ्यांपेक्षा वेगवान, विश्वासार्ह बातम्या आणि घटना तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. धन्यवाद उदय सावंत, कुंडलमधून ते पाहत आहेत. दत्तात्रय श्रीरामे, जय मल्हार, मनोज गिरडे वर्धा जिल्ह्यातून पाहत आहेत. निर्मलाजी धन्यवाद. आपण कशा आहात? उदय सावंत धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही कसे आहात? कुठून लाईव्ह पाहत आहे आणि तुम्ही सगळेजण व्यवस्थित आहात ना, सेफ आहात ना, हे सुद्धा आम्हाला सांगा. मनोज गिरडे धन्यवाद. पुढारीचं हे काम आहे. नितीन चौगुले जय मल्हार. नामदेव बावने धन्यवाद. ओंकार गेले, लक्ष्मण सरग, तुम्ही हे सगळं कंटिन्यू लाईव्ह पाहू शकता आमचे कॅमेरा पर्सन रवींद्रजी बागल यांच्यामुळे. कारण बरंच गेला, मला वाटतं 1-1.5 तास आपण लाईव्ह आहोत. तेवढा वेळ ते कॅमेऱ्याचा स्टँड पकडून आणि आमच्या सगळ्या चेहऱ्यावरती, अंगावर सगळा भंडारा आहे आणि त्यातून सुद्धा ते तुम्हाला सुंदर असं लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतात. ओंकार गेले नागाव शिरोलीमधून पाहत आहेत. लक्ष्मणजी सोलापूरमधून, मोहोळमधून पाहत आहेत. आपल्याबरोबर या ठिकाणी आपले जे पट्टण कडोलीचे प्रतिनिधी आहेत, शिरीषजी आवटे, ते सुद्धा आपल्याला भेटलेले आहेत. ते आपल्या पुढारीचे प्रतिनिधी आहेत. ते सुद्धा आपल्याला इथे आता भेटले. काका, आणि त्याचबरोबर पुढारी ऑनलाईन वेबचे रिपोर्टर संदीप शिरगुप्पेजी, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी थोड्याच वेळात जॉईन होत आहेत. आम्ही सगळे पुढारीचे प्रतिनिधी मिळून तुम्हाला हा पश्चिम महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध असणारा हा जो सोहळा आहे तो लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही सुद्धा आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहे. श्रीकांत काळेजी बांबवडे तालुका शाहूवाडीमधून लाईव्ह आपलं पाहतात. राजाराम मलगुंडे नमस्कार तुम्हाला सुद्धा. नितीन गावडे सावळेश्वर तालुक्यातून. दादा शिंदे जय मल्हार. राजाराम मालुंडे मलगुंडे मुक्काम पोस्ट धोक सांगवी शिरूर पुण्यातून ते पाहतात. पुढारी मीडियाचं ते स्वागत करतात कारण ते बिरुदेवाचे भक्त आहेत. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जे जे महत्त्वाचे सोहळे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बिरुदेव वायकुळे आपल्याशी बोलतात. सुनील शिंगडे या ठिकाणी आता फरांडे बाबा येत आहेत आणि थोड्याच वेळात भाकणुकीला सुरुवात होईल. तवर मंदिरातले सोहळे सगळे सुरू आहेत. गजननृत्य सुरू आहे. ढोल कैताळ वाजतायत. तोपर्यंत आम्ही पूर्णपणे भंडाऱ्यांनी नावून निघालेलो आहोत. आपल्याबरोबर आता आपल्या वेबचे प्रतिनिधी संदीप शिरगुप्पेजी सुद्धा जॉईन झालेले आहेत.
आम्ही संपूर्ण पुढारी परिवार मिळून या ठिकाणी तुम्हाला हा सोहळा दाखवतोय. आपल्या पट्टण कोडोलीचे प्रतिनिधी शिरीष आवटेजी, वेबचे रिपोर्टर संदीप शिरगुप्पेजी, कॅमेरामन रवींद्र बागल, नीरज आडनाई, आपण सगळे मिळून हा सोहळा लाईव्ह काही दृश्य ऑफलाईन सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतोय. आता 5च मिनिटात आपण या ठिकाणी भाकणूक ऐकणार आहोत. भाकणुकीमध्ये पुढील वर्षी काय काय होईल याचं भाकीत केलं जातं आणि ते खूप मोठ्या प्रमाणात लोक ऐकण्यासाठी आतुर असतात. तर ती भाकणूक या ठिकाणी फरांडे बाबा करणार आहेत. मी फरांडे बाबांची पुन्हा एकदा माहिती देईन की नवरात्रीपासून त्यांचा उपवास असतो. भूमिपूजनाच्या दिवशी ते रुई या गावी येतात आणि तिथून मग आपल्या आसनावरती येतात. पट्टण कोडोलीमध्ये त्यांचं दगडी आसन आहे आणि त्याच आसनावरती ते बसतात. नवरात्रीपासून ते या यात्रेपर्यंत ते उपवासच करतात. फोन झाला की तुम्हीच सांगा. पुन्हा एकदा नव्या पद्धतीने हेडाम खेळ आपल्या समोर सुरू आहे. एक छोटा मुलगा सुद्धा तिथं मध्ये खेळतोय, तो तुम्हाला दिसेल लाईव्ह. खूप छान खेळतोय तो. या ठिकाणी एक मला वाटतं त्यांच्या ड्रेसमुळे कळत नाही आहे, पण जे या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी हेडाम नृत्य खेळतात. म्हणजे माणसाला कशी ओढ लागते बघा, की समोर तो खेळ जेव्हा चालू होतो त्यावेळी माणूस आपला आपण तिकडे खेचला जातो आणि तो खेळ खेळण्यात रमतो. लक्ष्मण सरकजी नमस्कार. तानाजी गुरव नमस्कार.
निर्मला माळीजी नमस्कार. आपण कुठून पाहताय? धन्यवाद. आपण खूप वेळेपासून आमच्याशी बोलताय. असंच आमच्यावरती प्रेम ठेवा आणि आमच्याशी बोलत राहा. सतीश सडोणकर, दादासाहेब वाघमोडे. तर वेगवेगळे खेळ सुरू आहेत या ठिकाणी. त्या हातावरती चालतायत आपल्यासमोर. म्हणजे बाजूने हेडांग खेळत असताना मध्ये असे काहीतरी वेगवेगळे खेळ सुद्धा केले जातात. दत्तात्रय चव्हाण, भगवान देवकाते, सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जमीर मुन्सी, श्रीकांत काळे, खूप खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. खूप मनापासून तुम्ही प्रेम करता आमच्या पुढारीवरती. शुभेच्छा सातत्यानं तुमच्या आम्हाला मिळतात. इतक्या घाईघाईच्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही हे लाईव्ह पाहत आमच्याशी बोलताय, हे विशेष. नमस्कार अण्णासाहेब बनकरजी नमस्कार, मनापासून स्वागत आहे. अतुल नाझरे नमस्कार. भगवान देवकाते जय मल्हार, देवकी तालुका गेवराईमधून बोलतात. दादासाहेब वाघमोडेजी नमस्कार. निर्मला माळीजी नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. जवळपास आपण 1.5 तासांपासून लाईव्ह आहोत. आपण आल्या आल्या पहिल्यांदा पट्टण कोडोली येथील जे फरांडे बाबा आहेत त्यांची माहिती घेतली आणि त्याच्यानंतर हेडाम खेळ आपण लाईव्ह पाहिलेला आहे. कशा पद्धतीनं फरांडे बाबा हेडाम खेळ खेळतात. त्या ठिकाणी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येऊन भक्त त्यांना भेटतात. त्यानंतर जे मानकरी आहेत त्यांच्या गळाभेटी होतात फरांडे बाबांच्या बरोबर. या सगळ्यानंतर मानाची तलवार येते आणि मानाची तलवार घेऊन तुतारी फुंकल्यानंतर त्या ठिकाणी हेडाम खेळ सुरू होतो. तो खेळ सगळा आपण लाईव्ह पाहिलेला आहे. त्याच्यानंतर संपूर्ण लोकांच्या सह लवाजम्यासह कर्नाटक, आंध्र आणि स्थानिकचे जे सगळे लोक आहेत, भक्त आहेत, समिती सदस्य आहेत, त्या सगळ्यांच्या बरोबर आपण गाभाऱ्याकडे आलेलो आहोत आणि पुन्हा एकदा गाभाऱ्याजवळ आपण भाकणूक लाईव्ह पाहणार आहोत. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अबालवृद्धांपासून सगळेजण सहभागी झालेले आहेत. खूप लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी खेळतात आणि गजनृत्य, सुंदर असं गजनृत्य आपण पाहतोय कंटिन्यू. त्यांचे ते बदलणारे ताल, ढोलाचे ठोके, ढोल कैतळाच्या निनादात येणारे फरांडे बाबा, होणाऱ्या भंडाऱ्याची उधळण, या सगळ्यांच्यामुळे इथलं वातावरण खूप चैतन्यमयी झालेलं आहे. आणि त्याच्यामधून होणारा विठ्ठल बिरदेवाचा गजर, हे सारं काही कानावर पडताना खूप समाधान मिळतंय, खूप छान वाटतंय. मंदिराच्या बाजूने तुम्हाला ढोलांचा आवाज येतोय आणि त्या ढोल कैतळाच्या निनादात फरांडे बाबा या ठिकाणी येतात. थोड्याच वेळात ते विराजमान होतात या ठिकाणी. पद्मन्ना मासाळ, परमेश्वर सोसले, नामदेव बगाडे, माधव गुरव, नामदेव बगाडे, बाबासो देसाई नमस्कार. विठ्ठल बिरदेवाचं चांग भलं. पुन्हा एकदा त्यांचा ठेका आणि खेळ बदललेला आहे आणि ते खूप सुंदर खेळतात बघा. म्हणजे असं काही पाहणं सहसा आपल्या नशिबी नाही म्हणायचं. म्हणजे अशा एखाद्या विशेष सोहळ्यासाठीच आपण ते पाहतो. म्हणजे लोककला आणि लोकनृत्याचा हा प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय, जो धनगर समाजामध्ये खेळला जातो. जे ढोल वाजवत आहेत ते लोक सुद्धा खूप एजेड आहेत, पण ते इतक्या उत्साहाने वाजवतात की पाहणाऱ्याला सुद्धा आणि खेळणाऱ्याला सुद्धा उत्साह येईल. म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी प्रूव्ह होतं की वयाशी काही संबंध नसतो, माणसाला आवड असली पाहिजे. हां, रणजित मांडवलकर नमस्कार. नितीन चौगुले, आकाश भास्कर, आशिष अग्निहोत्री, समीर बोगे, खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. आमचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी सहकार्य करतात. मंदिरातले लोक सुद्धा. भाकणूक आहे पण ती आपल्याला अगदी योग्य रीतीने आणि समोरूनच पाहायला मिळावी म्हणून आपण गाभाऱ्यामध्ये येऊन थांबलेलो आहोत. या ठिकाणी फरांडे बाबा थोड्याच वेळात येत आहेत. ते प्रदक्षिणा करून येतात. आपण त्यांच्याबरोबर गेलो तर पुन्हा हीच जागा मिळण्याची शाश्वती नाही आणि इतक्या जवळून हे बघायला सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे आपण पहिल्यांदा गाभाऱ्यात येऊन थांबलो.
नमस्कार, थँक्यू. काम आहे आमचं हे. कावडे रोहित, धन्यवाद. आमचं हे काम आहे आणि तुम्हाला सगळ्या अपडेट्स देत राहणं. तुम्हाला लाईव्ह आवडलं असेल तर पुढे सुद्धा तुम्ही शेअर करू शकताय. अमोलजी ठोंबरे, जय मल्हार. मंदिरातलं सगळं आसपासचं वातावरण सुद्धा आता आपण थोडंसं पाहूया. बराच वेळ झाला आपण गजनृत्य पाहतोय आणि ते पाहण्याचा उत्साह सुद्धा तितकाच वाढतोय, कारण ते खूप छान खेळतात. आजूबाजूने लोक अशा पद्धतीनं हा सोहळा पाहत आहेत हे सुद्धा आपण पाहूया. फरांडे बाबांचं या ठिकाणी आगमन होतंय गाभाऱ्याजवळ आणि मग भाकणुकीला सुरुवात होणार आहे. खूप लांब लांबहून सगळे लोक आपलं लाईव्ह पाहतात. तर सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते, कारण यात्रेचा पुन्हा एकदा एक महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सुरुवातीला आपण हेडाम खेळ पाहिला, मग गाभाऱ्यातून दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ज्या भाकणुकीसाठी सगळेजण आतुर असतात ती भाकणूक आपण पाहणार आहोत. फरांडे बाबा येतात त्यांच्या साऱ्या लवाजमासह आणि मग या ठिकाणी भाकणूक होती. पलीकडे जावं म्हटलं, नंतर इथनं फरांडे बाबा तरी गेलं. तुम्हाला काय
नमस्कार किरण सिंह, अंकुश मुदे, नमस्कार. देवाचा अश्व या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यानंतर फरांडे बाबा येत आहेत. या घोड्याचा मान असतो, याच्यानंतर मानकरी आणि त्या मानकऱ्यांच्या नंतर फरांडे बाबा या ठिकाणी येतात. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून. आता यानंतर कदाचित मी पुन्हा एकदा तुमच्याशी बोलू शकणार नाही, तुमच्या कमेंट्स मला दिसणार नाहीत, कारण या महत्त्वाच्या सोहळ्याला, भाकणुकीच्या सोहळ्याला सुरुवात होतीये आणि पुन्हा एकदा भंडाऱ्याची उधळण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं आपल्याला संवाद साधता येणार नाही. पण तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहेत, त्यासाठी धन्यवाद. आणि थोड्याच वेळात आपण भाकणुकीचा सोहळा लाईव्ह पाहूया. खूप सुंदर अशी दृश्य या ठिकाणी आहेत, प्रथा परंपरा सगळ्या आहेत. लोक ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होतोय. जे नियम आहेत ते सुद्धा पाळले जात आहेत. केवढ्या लोकांना परमिशन आहे, तेवढ्याच लोकांना, जे मानकरी आहेत इथले या मंदिराचे, त्यांनाच सोडलं जात आहे. बाकीच्यांना कमानीवरती चढवलेलं आहे मगाशी. आपण पुढारीच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी दृश्य पाहतोय. खूप मोठं असं महत्त्व असणारी ही यात्रा, पट्टणकोडोलीची विठ्ठल बिरुदेव यात्रा, आणि या यात्रेची दृश्य सगळी आपण या ठिकाणी लाईव्ह पाहतोय. आप्पाची वाडी कुर्ली या ठिकाणी सुद्धा हलसिद्धनाथाची यात्रा असते आणि तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक जमतात. वेगवेगळ्या राज्यातून लोक येतात आणि तिथं भाकणुकीचा सोहळा होतो. तसाच इथे सुद्धा होतोय. पट्टणकोडोलीची भाकणूक ऐकण्यासाठी सुद्धा बरेच मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. वर्षभर पुढे काय होईल, शेतीत पीक कसं येईल, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा ऐकण्यासाठी लोक या ठिकाणी असतात. माईकवरून वारंवार इथले जे प्रशासन आहे ते सूचना सुद्धा देते. ढोल वाजवले जातात आणि ते फरांडे बाबा येत आहेत. एडा होत आहे आणि मग नंतर भाकरी इथं परत भाकरी झाली परत पलीकडे तर या ठिकाणी पुन्हा एकदा हेडाम खेळ होतो. त्याच्यानंतर भाकणूक होते आणि मग भागूबाई म्हणून म्हणजेच भागीरथी त्यांची जी कन्या आहे तिचं ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो आणि फरांडे बाबा गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जातात. या गावातले लोक खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांना सहकार्य करतात. त्यांचं सुद्धा आपण एकदा आभार मानूया.
चालू झाली की आपण ओळखायचं की फरांडे बाबा त्या ठिकाणी येतात. महत्त्वाचा सोहळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण होते, ढोलांचा आवाज वाढतो, कैताळांचा निनाद मोठ्या प्रमाणात होतो आणि फरांडे बाबांचं त्या ठिकाणी आगमन होतं. फरांडे बाबांची मानाची तलवार आपल्याला दिसत असेल आता लाईव्हमध्ये. ती मानाची तलवार त्यांच्या हातामध्ये आहे. त्यांचं आगमन हळूहळू या ठिकाणी होत आहे. गौतमजी, अमोलजी, जावेद, खूप लोक झाले आहेत जॉईन. आता नाव घेणं शक्य नाही, पण सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुमच्या छान छान कमेंट्स मिळतात, अशाच कमेंट्स करत राहा. या यात्रेशी तुमच्या काय आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत त्या सांगा. लाईव्ह कसं वाटतं हे सांगा. तुम्ही कुठून लाईव्ह पाहताय आणि हे लाईव्ह कसं वाटतं हे सुद्धा नक्की सांगा. फरांडे बाबा येत आहेत, त्यांच्याबरोबर मानकरी, त्या लाल छत्री, झालरी, ढोल, कैताळ. या ठिकाणी पोलिसांचा सौम्य लाठीमार होतोय. पोलिसांनी सौम्य लाठीमार या ठिकाणी केला आहे, कारण गर्दी आवरता येत नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे आणि काही लोक ऐकत नाही आहेत. त्यामुळे सौम्य लाठीमार करून त्यांना थांबवण्यात आलेलं आहे. मानाची तलवार या ठिकाणी तुम्ही पाहिली असेल. फरांडे बाबा येतात. सगळी दृश्य तुम्ही पाहताय आणि त्याच्यावरती भंडाऱ्याची उधळण होतीये, त्यामुळे तुम्हाला काही दृश्य अस्पष्ट दिसतील. भंडाऱ्याची उधळण तुम्हाला दिसतेय ती यावर्षी थोडीशी कमी आहे असं इथले लोक सगळेजण म्हणतात. जवळपास 30 टनच्या आसपास तरी भंडाऱ्याची विक्री होते आणि हा भंडारा यासाठी उधळला जातो की या ठिकाणचे लोक नवस बोलतात आणि तो जर नवस पूर्ण झाला तर तो नवस ज्या कामासाठी आपण बोललेलो आहोत किंवा मुलांसाठी वगैरे बोलले असतील तर त्यांच्या वजनाचा किंवा किलो पोती किंवा काय असेल त्या बॅग अशा प्रमाणात तो भंडारा वाहतो असा नवस बोललेले असतात आणि तो नवस पूर्ण करण्यासाठी असा भंडारा उधळला जातो.
भाकणूक सुरू होतीये. आपल्या समोर फरांडे बाबा आहेत, त्यांची ती मानाची तलवार आणि त्यांच्याबरोबर असणारे मानकरी आणि थोड्याच वेळात जो महत्वाचा जो सोहळा आहे त्या भाकणुकीला सुरुवात होतीये. थोड्या वेळात हेडाम सुरू होतोय आणि हेडाम नंतर भाकणूक. हा सोहळा अत्यंत महत्वाचा असतो. आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात हेडाम खेळतात आपल्या समोर. मोठ्या प्रमाणात होणारी भंडाऱ्याची उधळण आणि विठ्ठल बिरदेवाचा गजर यामध्ये आपल्या समोर हा हेडाम खेळ सुरू आहे आणि मग भाकणुकीला सुरुवात होते. ती भाकणूक सुद्धा आपल्याला या लाईव्ह मध्ये पाहायला आणि ऐकायला सुद्धा मिळणार आहे. बाजूने ढोल आणि कैताळांचा निनाद कंटिन्यूच आहे, तो सुद्धा आपण ऐकतोय. आणि अशा एका सुंदर वातावरणात पट्टण कडोलीमध्ये ही यात्रा पाहण्यासाठी आपण जमलेलो आहोत. फरांडे बाबा आपल्या समोर आहेत, त्यांनी कांबळं परिधान केले डोकावरती आणि आता ते भाकणुकीला सुरुवात करतील. खेळताना ते पोटावरती तलवार मारून घेतात आणि सगळे लोक त्याच्यावरती भंडारा उधळतात आणि अशी श्रद्धा आहे की तलवार ती लागत नाही, त्याच्यावरती भंडारा टाकल्यानंतर त्यांना कोणतीही इजा होत नाही. अशा प्रकारची श्रद्धा या ठिकाणी असते. इजा नाही होत ना, रॅशेस नाही पडत. आता हेडाम खेळायला सुरुवात झालेली आहे आणि ते आपल्या पोटावरती वार करून घेतात तलवारीने. आपण पाहिलं आता की त्यांनी आपल्या पोटावरती वार करून घेतला आणि तो वार करून घेतला लगेचच सगळ्यांची भंडाऱ्याची उधळण होते. हा सगळा श्रद्धेचा प्रश्न असतो, कारण त्या श्रद्धेपोटी त्यांना कोणतीही इजा होत नाही असं म्हटलं जातं. आणि याच्यानंतर मग भाकणुकीला सुरुवात होते.
भाकणुकीला सुरुवात झाली म्हणून सांगा. आता भाकणुकीला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा विठ्ठल बिरुदेवाच्या गजरात ढोल कैताळांच्या निनादात आणि भंडाराच्या उधळणीमध्ये भाकणुकीला सुरुवात होतीये. कॅप्चर होते. एक मिनिट थांबा काय. तुम्हाला काय दिसणार नाही. आता आपण भाकणूक ऐकतोय. आताच त्यांनी रोगराई दिसणार नाही, कमी होईल असं सांगितलं. त्या माईकवरून आपल्याला आवाज येतो, तो आपण ऐकूया. भाकणूक झालेली आहे आणि या ठिकाणी आता भरांडे बाबा विठ्ठल बिरुदेवाच्या दर्शनासाठी येतात. तो सोहळा सुद्धा आपण बघूया. हा खूप महत्वाचा सोहळा आहे. विठ्ठल बिरुदेवाच्या दर्शनासाठी आता इथं फरांडे बाबा येणार आहेत आणि आता तुम्ही खूप जवळून फरांडे बाबांना पाहू शकताय. मगाशी भाकणुकीमध्ये आपण खूप दूरवरून त्यांना पाहत होतो. आता फरांडे बाबा येतात आणि तुम्हाला ते पाहता येतील अगदी जवळून. ते विठ्ठल बिरुदेवाच्या गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी येत आहेत. फरांडे बाबा गाभाऱ्यात दर्शन घेतात, ते आपण पाहतो आता. आता आपण पुन्हा एकदा गाभाऱ्याजवळ आलोय आणि या ठिकाणी फरांडे बाबा दर्शन घेताना आपल्याला अगदी जवळून पाहायला मिळाले. आपण गाभाऱ्याच्या दर्शनी भागात थांबल्याचा हा खरं तर फायदा आहे आणि यामुळे आपल्याला पटकन त्यांचं दर्शन घेता आलं आणि या गाभाऱ्यात ते दर्शन घेतात तो क्षण सुद्धा अगदी जवळून आपल्याला टिपता येतो. पलीकडे भागूबाईची ते ओटी भरतात आता याच्यानंतर आणि मग ते त्यांच्या आसनावरती जाऊन बसतात. आपण पट्टण कोडोलीतून हा सोहळा लाईव्ह पाहतोय. श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेचा आसपासचा उत्साह सुद्धा सगळा तुम्हाला पाहायला मिळतोय. मंदिर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सजवलेलं आहे आणि आता आपल्या समोर अगदी समोर आपल्या फरांडे बाबा आहेत. फरांडे बाबा पलीकडे ओटी भरण्यासाठी जातात. पलीकडे मंदिरात भागूबाईच्या त्या ठिकाणी फरांडे बाबा ओटी भरण्यासाठी जातात. आपण तिकडे जाऊया आता आणि ती सुद्धा दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया. या
ठिकाणी भागुबाईच्या मंदिरात ओटी भरण्याचा कार्यक्रम होतोय आणि तिथे फरांडे बाबा आलेले आहेत आणि नंतर ते त्यांच्या आसनाला जातात. आसपासची दृश्य सुद्धा थोडीफार आपण बघूया. हातात घ्या हात. या ठिकाणी फरांडे बाबा भागुबाईच्या मंदिरातून बाहेर येणार आहेत. ते दृश्य पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा इथे थांबलोय आणि मग ते त्यांच्या आसनाला जातील. तिथे सुद्धा भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण सुरू आहे. आपण पट्टणकोडोली गावात आलेलो आहोत. इथल्या विठ्ठल बिरदेवाची यात्रा लाईव्ह पाहण्यासाठी सुरुवातीला आपण हेडाम खेळ पाहिला. त्यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचे लोक कसे जॉईन होतात ते सुद्धा पाहिलं. ढोल आणि कैताळाच्या निनादात ते लोक तिथं जॉईन होतात आणि त्याच्यानंतर मानकऱ्यांच्या भेटी होतात. मानाची तलवार घेऊन फरांडे बाबा त्या ठिकाणी हेडाम हा खेळ खेळतात. हेडाम हा खेळ खेळल्यानंतर पुन्हा एकदा सगळेजण गाभाऱ्याकडे येतात आणि गाभाऱ्याच्या समोर पुन्हा एकदा हेडाम खेळ होऊन भाकणूक होते आणि या भाकणुकीनंतर फरांडे बाबा विठ्ठल बिरदेवाच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी येतात. फरांडे बाबांची बसण्याची जी दगडी गादी आहे ती आणि विठ्ठल बिरदेवाचा गाभारा असं सारं काही समोरासमोर आहे. त्यानंतर विठ्ठल बिरदेवाचं दर्शन झाल्यानंतर ते भागुबाईच्या मंदिरात जातात. तिथं ओटी भरतात आणि पुन्हा एकदा आसनस्थ होतात. नवरात्रीपासून त्यांनी उपवास केलेला असतो. भूमिपूजनाच्या दिवशी ते रुईमध्ये येतात आणि त्याच्यानंतर पट्टणकोडोलीत ते येतात. पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर प्रसिद्ध असणारी ही पट्टणकोडोलीची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा आपण आता लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. समोरून आपल्या आता फरांडे बाबा येतात. मंदिरामध्ये पुन्हा एकदा ढोल वादन सुरू आहे ते आपण थोडंसं बघूया आणि त्याच्यानंतर या लाईव्ह मध्ये थांबूया. तर आपण ही सगळी दृश्य पाहिली पट्टणकोडोलीमधून. या गावामध्ये आपण श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा लाईव्ह पाहण्याचा आणि हेडाम खेळ लाईव्ह पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामन रवींद्र बागलसह मी स्नेहा मांगुरकर, पुढारी ऑनलाईन कोल्हापूर. तुम्हाला हे लाईव्ह कसं वाटलं हे आम्हाला नक्की